इकडे यायला 5 मिनिटाचा रस्ता आणि यांनी जवळजवळ पाऊण तास लावला. आमचा वस्ताद मार्गदर्शन करणार आणि चांगलं खेळ होऊ दे हीच अपेक्षा ठेवणार. आमच्या महिला मंडळांकडून पण तुम्हाला खूप सारे आशीर्वाद. कळलंच काय पाऊस आलेला आहे बघू शकता तुम्ही मागे इकडे सळाव. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या एवन आजच्या ब्लॉगमध्ये सरांचे स्वागत आहे. तर आज आहे आमचा क्रिकेटचा श्री गणेशा. तर चालू आहे 8 तारीख आहे, 26 तारीख आहे. तर आमच्या ओपनिंग आहे क्रिकेटची. तर आम्ही तिकडे चाललो आहे. तर आता आपण भेटू आता पुढेच. मी आता आलो हायवेला आलो. तर एकदम मला इथे आमच्या गाडीने जाणार आहोत. तर त्याला आता कॉल केला होता, तो ते निघतो आहे म्हणून, पण तो अजून आंघोळीला पण गेला नव्हता तो. तर आता मला बोललं आहे की आता आम्ही 5-10 मिनटात येतो आहे म्हणून. तरी अजून काही पत्ता नाही त्याचा अजून. आता 8 झाले. तर बघूया आता येतो आहे का. आलेले आहे दोघंजण आता ट्रिपच्या मी जात आहोत. फायनल आम्ही खूप दिवसांनी पटणे ग्राउंडला आलो आहे. जवळजवळ 12ला आलो. खूप दिवसांनी पटणीला आलो आहे आता आम्ही. तर हे माझ्यासोबत आहेत. हा एक आहे, ते बाकीची पोरं अजून काय ते अजून माहीत नाही. हा तुम्हाला माहिती आहे आपल्या पावसाळ्या अमृवलच्या ब्लॉगमध्ये होता हा. तर आता आम्ही त्यानंतर आत्ता आलो आहे आम्ही. म्हणजे आता बघू शकता तुम्ही एवढी सगळे पब्लिक आहे. सगळे भाऊ जिकडे तिकडे बघा तिकडे सगळे प्रॅक्टिस करतात सगळे पोरं, कारण आता सीझन पण चालू झाला आहे. आणि अजून पण म्हणजे पाऊस आला त्यामुळे सगळं आता पाणी वगैरे साचलं असेल इकडे, चिखल वगैरे झालं आहे. तर आता आम्ही जातो आमच्या पोरांचे इथे. पोरं कुठे आहेत ते आम्हाला माहीत नाही. आता बघू एवढी चांगली एवढी गर्दी आहे भरपूर. त्या गर्दीमुळे त्यांना शोधणार कुठे. तर आता बघू आता. अरे 7चा टायमिंग होता आमचा आणि 9:30 झाले तरी अजून कोण आता पत्ता नाही. एवढे आहेत जण आम्ही जमलेले आहेत, एवढे सगळेजण आहेत. तर त्या अजून काही कोण आलेलं नाही. तर जेव्हा आता होतील ते अजून कल्याणला वगैरे अजून आहेत, असं लांबल्या अजून दादरला वगैरे आहेत अजून. तर ते जेव्हा येतील तेव्हा आम्ही नारळ खाणार सगळे. स्टम्प वगैरे अजून काढलेत ना आमचे बॅट वगैरे. तर त्यावेळेला मला वाटतं 10-10:15 वाजता ते ओपनिंग करायला आम्हाला. तर बघू घेऊ. तर मित्रांनो 1.5 तास झाला. हे अजून स्टम्प शोधत होते. स्टम्प शोधून 1.5 तास झाला. यांना स्टम्प तिकडे यायला 5 मिनिटाचा रस्ता आणि यांनी जवळजवळ 1.5 तास लावला. हे 1.5 तास काय करत होते रे एवढा? हां अजून एक तुम्हाला दाखवता बघा. नाही हा एक याला ओळखत असेल तुम्ही. चांगली मस्त पोटपूजा करून आलास ना? पोटपूजा करून आलास ना? काय नाही हा पोट दिसतंय तुझा, पोटपूजा करून आलाय तो. यावरती चांगला खेळ होऊ दे. महादेव बुके बुके व्हिडिओ आना व्हिडिओ. जय आमचं आता
यंगस्टरमध्ये काय आम्ही सभासद नाही, फक्त एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जो खेळ आता खेळताय त्या खेळात इंजरी होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. ते बघता प्रत्येकानं आपले हातपाय सांभाळून खेळ करा. प्रवास करत असाल, बाहेरगावी कुठं जात असाल, बाईक वगैरे ह्या गोष्टीचा साधनाचा वापर करत असाल, कितपत करावा याचा विचार करा. कारण काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगायची काही आवश्यकता नाही. त्यामुळं बाईक वगैरे ह्या गोष्टी टाळल्यात तर बरं होईल. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं तर अतिउत्तम. दुसरी महत्त्वाची बाब, आपल्यापैकी काही मुलं अजूनही अविवाहित आहेत. नोकरी धंद्याचे प्रश्न मोठे आहेत. या खेळाचा परिणाम तुमच्या नोकरी धंद्यावर किंवा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर होईल असं कुठचंही काम करू नका. तुमचं कुटुंब आधी, नंतर तुमचा खेळ, ह्याच भावनेने तुम्ही खेळा. तुम्हाला सगळ्यांना खेळाकरता शुभेच्छा. तुमचं सगळ्यांचं परमेश्वर कल्याण करवाची तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. शुभेच्छा देतो. कारण की आता येणारा क्रीडा महोत्सव आहे, त्यासाठी तुम्ही आज श्री गणेशा केलेला तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी गावाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या खेळामध्ये खेळत असताना तुम्ही आपापली जबाबदारीने आपल्या पाठी आपलं कुटुंब, आपला परिवार आहे, ह्या जबाबदारीने खेळा. कारण का माहिती आहे आता जसं दादासाहेबांनी सांगितले की बाबा याच्यात इंजुरी होऊ शकते किंवा तुम्ही खेळत असताना कामावर पण परिणाम होऊ शकतो. कारण का आज खेळत उद्या कामावर जाण्याचे प्रॉब्लेम्स होते. याच्या जबाबदारीने पार पाडून तुम्ही खेळात का पुढील सर्व होणाऱ्या सामन्यांसाठी जिथे जिथे तुम्ही टुर्नामेंट भराल तिथे तुम्हाला गावाकडून खूप शुभेच्छा असतील. सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, गावाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचे आभार मानते. आणि आता हे तुमचं हे ओपन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या महिला मंडळांकडून पण तुम्हाला खूप सारे आशीर्वाद. आणि या वर्षाची ट्रॉफी आपल्या गावात यावी अशी माझी पण इच्छा आहे आणि महिला मंडळांची पण इच्छा आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. प्रथमतः मी यंगस्टरतर्फे तुम्ही इथे आलात, गावाची मंडळी अध्यक्ष आहेत आणि महिला मंडळाचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभ तुम्ही आलात, एक मतदान सर्वांचे आभार दादा. तर यावर्षीचा हंगाम चांगला जाईल असे तुम्ही आशीर्वाद दिले आणि त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आभार मानतो. श्री गणेश गेलेलाच आहे. तर गावातर्फे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी मान्य सातगाव सचिवांना विनंती करतो की तुमच्या गावातर्फे त्यांचा सन्मान करा. नाही तुम्ही करा, नाही हो तुम्ही करा. आता तरी याला आता काय ना आंघोळ चालते आम्हाला असे हे गावात सगळे एकदम पाणी इकडे सगळे आमचे सगळे मान्यवर एक एक बॉल खेळत आहेत. तर आमचा दादा आहे नितीन बॉलर. तर आमचा दादा आहे, म्हणजे आमचा लेजंड म्हणायला लागेल त्याला, यंगस्टरमधला आमच्या टीममधला. अजून पण नजर आहे, अजून पण. तर आमचे हे ताकद नाही. तर आमचे एकनू काका हे आहेत आमचे. आमचा वैभवदा गेले 15 वर्ष आमच्या टीमचा ओपनर बॉलर. आणि हे आमचे फक्त गटेश्वर मंत्री महोदय. फक्त विषय एकच तुम्हाला सांगतो. फक्त 5-10 विषय 5-10 मिनटं फक्त इकडे विषय काढणार, नंतर पियाचा विषय डायरेक्ट. त्याशिवाय दुसरा विषय नाही. त्याशिवाय ग्रुपला बोलायला गेला आमचा वस्ताद. बरोबरची आम्ही वाटच बघत होतो. आज तो दिवस उजळला आणि आज आमची सुरुवात झाली. ओके, हा आता आमचा ऋषी आणि हा आमचा वैभवदा. तर वैभवदा, आता आपल्या नवीन पर्वाची सुरुवात झाली, तर काय सांगशील? काय सांगणार, सगळ्या यंग मुलांना चांगलं याचं मार्गदर्शन करणार आणि चांगलं
पण खेळ होऊ दे हीच अपेक्षा ठेवणार. चांगला हंगाम जाऊ दे, चांगल्या प्रकारे सगळ्यांदा गेममध्ये आपल्या चांगल्या प्रकारे नाव होऊ दे. तर हा होता आमचा वैभव दादा. ओपनिंग झाली तर भाऊ काय सांगशील? काय सांगू, भाऊ शब्द मोका झाला, काय शब्दच नाही. यावर्षी बॉलर आदित्य जाधव 6 बॉलला 6 विकेट घेणार आहेत आणि मी 6 षटकार मारणार. आदित्य जाधव आहे माझ्या ऑपोजिट असेल तेव्हा आहे ना. आणि हा आमचा प्रणव स्पिनर बॉलर. तर आता नवीन पर्वाची सुरुवात झाली, आपला ओपनिंग झाली. काय सांगशील, कसं वाटतं तुला? आनंद आहे, आनंद. आनंद म्हणजे आता तू म्हणजे कुठल्या टीममध्ये असणार तो आता आपल्या? आम्ही आता 18 मध्ये यायचा प्रयत्न करू. मध्ये आहोत. निलेश जाधव कोटक बँकेचे मॅनेजर आहेत, सुपरवायझर आहेत. ते जरा हे आमचे कोटक बँकेचे आमचे सुपरवायझर श्री निलेश जाधव. तर पहिला तर मला नाही टाकला रे, नाही रे, बाहेर जायचं नाही. तर आमचा ऋतू बाबा, नवीन पर्वासाठी पोरांना मोटिवेशन काय देशील बाबा? तू मोटिवेट काय करशील? सांग काय तरी. तर तुकडे आपण नंतर जाऊया. नंतर आमचे नितीनजी मिंडे. नवीन पर्वाचा कसा म्हणजे काय सांगशील आपल्या यंगस्टरच्या पोरांना काय सांगशील? यंगस्टरच्या पोरांना खूप खूप शुभेच्छा आहेत येणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी. एवढंच. तू काय सांगशील? कारण तो दुपारून बघत दादा. आता पुढच्या हंगामासाठी माझ्याकडून सर्व यंगस्टर स्पोर्ट्सला शुभेच्छा आणि अशीच प्रगती पुढे होत जाऊ. तर आता आपण येणार आहेत आपले कोटक बँकेचे सुपरवायझर. तर नवीन होय, आपल्या नवीन पर्वाच्या बद्दल काय सांगशील तू? नवीन पर्वाचा सुरू करता तुम्ही ना जुन्या माणसांचं ऐकलं पाहिजे. हां, प्रत्येक आपल्या गोष्ट खरी नाही केली पाहिजे. काय समोर मला सांगते ना ते ऐकलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्याच मनाचा खेळ दाखवला नाही पाहिजे. बरं. तर हे होते आमचे लाभ आहे ना निलेश जाधव. आता सगळेजण प्रॅक्टिसमध्ये सगळे. तुला ना कधी तुला बॅटिंग भेटली नसेल कधी ना इथं? हां, कधीच नाही. तर आता आपण जात आहोत आपले कर्णधारांकडे जात आहोत आपण आता. तर कर्णधारांचं वजन कमी करतायत. तिकडे जाऊया आपण आता. तेजस सत्तवडेकर. हो, यावर्षी नवीन हंगाम आमचा चालू झालेला आहे आजपासून आणि आम्ही यावर्षी 100% प्रयत्न करणार तिकडे जिंकण्याचा. आणि पोरांसाठी मोटिवेट काय हे पोरांना काय सांगशील? पोरांसाठी काय सांगशील ते मैदानात सांगणार? पोरांसाठी ग्राउंडमध्ये सांगतो आणि आताही सांगतो की व्यवस्थित खेळ खेळा आणि आपले 100% देण्याचा प्रयत्न करा बस. आणि मला समजलं होतं की कॅप्टनशिप सोडणारच तू? हो, यावर्षी नवीन कोणतरी चालू करायला पाहिजे. 3 वर्ष झाली मला कॅप्टन म्हणून आणि चांगला सीझन तर गेले 2 वर्ष आणि परत आता कोणतरी नवीन तयार करायला पाहिजे. त्यासाठी आपण ग्राउंडमध्ये असणार. कॅप्टन कोणाकडे तरी जबाबदारी द्यायला पाहिजे. तर तुझ्या मनात कोण आहे तिला कॅप्टनशिप द्यावी म्हणून? माझ्या मनामध्ये अजून तरी कोण आहेत, सगळेच चांगले आहेत. कोणीही कॅप्टन झाला तरी टीम आपली आहे. आपण कोणी सगळ्यांना सांभाळून घेणं आपलं भागच आहे. बरोबर. तर हे होते आपले कर्णधार तेजस दादा, आमचे चिपळूण एक्सप्रेस. तर याच्या नावावर तुमचं इथेच माहिती असेल. येतं तुम्हाला 607 षटकार. हाच तो होता. तर मित्रांनो, आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.